नमस्कार, मी चैताली वाळूंज सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून आज रहीमपूर या ठिकाणी मी आलेले आहे। तर आपण काही महिन्यापूर्वी शेवंती या पिकासाठी आपण सरांना काही प्रॉडक्ट्स दिले होते, तर त्यांना जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे। तर त्यांच्याच तोंडून ऐकू की त्यांनी काय रिझल्ट घेतला आहे। नमस्कार सर। नमस्ते। नाव काय सर तुमचं? राजेंद्र शिवाजी गुळवे, रहीमपूर। तर सर काही महिन्यापूर्वी तुम्ही म्हणताय की आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरले, तर सर काय रिझल्ट आला तुम्हाला? जे आपल्या सनेज कंपनीचे प्रॉडक्ट मी पहिले सॉइल केअर आणि सनगार्ड या ठिकाणी सोडलं होतं आणि ते सोडल्यानंतर वावराला मवारी पण आलेली होती। हा प्लस पॉईंट, कारण हा पहिले सुपीकता वाढवायची असेल जमिनीची तर जमिनीला मवारी येणं इम्पॉर्टंट असतं। तर म्हणून मग ते सॉइल केअर आणि सनगार्डचा तो एक फायदा आला। त्यामुळे काय आलं, माझ्या ज्या वावरात बुरशी होती, बुरशीचं प्रमाण ते मला बऱ्यापैकी ते कमी झाल्यासारखं झालेलं आढळतं। कारण पहिलं पाणी भरलं की ढवळात पांढरा थर आपला वर यायचा, तर तो जवळजवळ 70% या ठिकाणी बघायला भेटत नाही। सर मी असं ऐकलंय की तुमच्या ह्या भागामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे। येस, त्याने मग ते म्हणजे बुरशीसारखं होतं। मग आपल्या प्रोडक्टमध्ये आपल्याला जे स्टिकर दिलंय, तर स्टिकर हे पाण्याचा पीएच मेंटेन करण्याचं काम करतं आणि ते पीएच बॅलन्स केल्यामुळं त्या आपल्या वावरातला जो अनाठाई बुरशी आहे तर त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी मदत झाली। आणि पाण्याचा पीएच मेंटेन झाला, कारण पाण्यामध्येच क्षारयुक्त पाणी आहे। काही आपले रासायनिक फवारे आपण औषध जे खतं वगैरे टाकत होतो तर त्याचीच मात्रा जमिनीमध्ये गेलेली आणि ती आता भविष्यामध्ये जर असंच चाललं तर त्याचे दुष्परिणाम होत आहेत। म्हणून आपण ऑर्गॅनिककडे वळलो आहे आणि मला ऑर्गॅनिक शेती करायला आवडते, म्हणूनच मी ऑर्गॅनिकचं जास्त प्रमाणात या ठिकाणी वापर करत आहे। तर मित्रांनो, आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आज जर छोट्यातलं छोटं जरी झाड आपण घेतलं तर त्याला म्हणजे फुलांचं प्रमाण एवढं आहे की ते पान पण दिसत नाही, एवढं ते फुलांमध्ये व्यापलेलं आहे। आणि सरांचं असं म्हणणं आहे की फुलांची संख्या पण खूप आहे आणि हे फुल जर 2 ते 3 दिवस जरी आपण असंच ठेवलं तरी ते खराब होत नाही। तर आज मित्रांनो, मला सांगायला खरंच खूप प्राऊड वाटतं की आपल्या सनेज कंपनीने जे प्रॉडक्ट्स लॉन्च केलेले आहेत तर त्याचा जबरदस्त असा रिझल्ट आज आपले शेतकरी घेते। तर आज प्रत्येकाने ऑर्गॅनिक शेतीकडे वळायला पाहिजे नक्कीच। आज जर आपल्याला आपली पुढची पिढी जर वाचवायची असेल तर नक्कीच आज आपल्याला ऑर्गॅनिक शेती सोडून काहीच पर्याय नाही मित्रांनो। तर एकदा नक्कीच तुम्ही आमचे प्रॉडक्ट ट्राय करा। थँक्यू।